चला तर आज आपण डाळ व तांदूळापासून टिकी बनवणार आहोत। त्याच्यासाठी हरभऱ्याची डाळ व तांदूळ 3 तास भिजवून घेतलेले आहेत। आता आपण त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। डाळ तांदूळ असे थोडे थोडे करून मिक्स करून आपण त्याच्यामध्ये थोडे लसूण पाकळ्या टाकून घेऊ, हिरवी मिरची टाकून घ्यायची, थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आणि या कोथिंबीरीच्या जाडसर काड्या ते पण आपण टाकून घेणार आहोत। अद्रकचे तुकडे ते पण टाकायचे। आता याला मिक्सरला आपण फिरवून घेऊया। आता आपण मिक्सरला हे काढून घेतलेलं आहे वाटण। आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे, हिरवी मिरची थोडीशी, कोथिंबीर, जिरा पावडर व चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये। आता ह्या मिक्सरला आपण मिक्स करून घ्यायचं। आता आपण तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं व छोटे छोटे आपण टिकी बनवून त्याच्यावर शेकण्यासाठी ठेवून घेऊया। हे बघा आपल्या अशा छान क्रिस्पी व चमचमीत असे टिकी तयार झालेली आहे। तरी आपण याला सॉससोबत चटणीसोबत कशासोबत पण खाऊ शकता। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका।